उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून. नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी. तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य. कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण. संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे. गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य. कामासाठी जोडपा हवाय. राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा. आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15. नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी. शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास. जब भी मैं घायल होता हूँ तब मैं घातक होता हूँ, एवढंच त्यांनी या निमित्ताने लक्षात ठेवावं. अहिल्यानगर जिल्ह्यातील विखे आणि कोल्हे गटांमध्ये राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय. विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्यानंतर विवेक कोल्हे यांच्या सत्कार कार्यक्रमातून झालेल्या वक्तव्यांमुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे हा सत्कार सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रभाव क्षेत्रातील गणेश सहकारी साखर कारखाना परिसरात पार पडल्यानं या कार्यक्रमाला अधिक राजकीय महत्त्व आता प्राप्त झालंय. विधान परिषद निवडणुकीत संधी मिळाल्यानंतर विवेक कोल्हे यांचा विविध स्तरांवर सत्कार होत आहे. मात्र गणेश कारखाना परिसरातील कार्यक्रमात त्यांनी केलेल्या भाषणातील एका वाक्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कोणाचंही नाव न घेता त्यांनी घायल होता हूं तब घातक होता हूं असं वक्तव्य केलं. या विधानाचा रोख नेमका कोणाकडे होता याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. तरी राजकीय वर्तुळात त्याचा संबंध विखे गटाशी जोडला जातोय. कोल्हे यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर लगेचच प्रतिक्रिया उमटू लागल्या. माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या समर्थकांकडून एक पोस्ट व्हायरल होते. त्यामध्ये तू जखमी होऊन घातक होतोस आणि आम्ही शांत राहून पुरे पडतो असा प्रतिउत्तरात्मक संदेश देण्यात आला. त्यामुळे दोन्ही गटातील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.